कानवडीच्या ग्रामस्थांनी गावातील शाळा अपग्रेड करावी अशी मागणी आदरणीय अजितदादांच्याकडे केली होती आणि त्याच वेळी तात्काळ प्रतिसाद देत आदरणीय दादांनी मोठा निर्णय घेतला आणि या ठिकाणी साधी शाळाच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारण्याचा संकल्प त्यांनी केला। फक्त शाळा नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने म्हणजे दूरदृष्टीने दादांनी विचार केला आणि त्यासाठी पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा नियोजन समिती आणि CSRच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। आदरणीय अजितदादांच्या हस्ते या शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन झालं होतं आणि आज या इंटरनॅशनल शाळेचं उद्घाटन आपण सगळेजणच करत आहोत। या कार्यक्रमासाठी खरोखरच आज अजितदादा हवे होते, त्यांना खरंच मनापासून खूप आनंद झाला असता। या शाळेच्या माध्यमातून त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अनोखी आदरांजलीच वाहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले या महान दाम्पत्याने दिलेल्या सत्यशोधक विचारावर आणि स्त्री शिक्षणाच्या भक्कम पायावर आजचा प्रगत पुरोगामी भारत उभा आहे। फुले दाम्पत्याच्या ऋणातून उतराई होणं खरोखरच शक्य नाही, कारण त्यांनी केवळ शिक्षणच दिलं नाही तर माणूस म्हणून जगण्याचा अधिकाराची जाणीव आपल्याला सर्वांना करून दिलेली आहे। देशातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि सावित्रीबाईंनी पहिली स्त्री शिक्षिका म्हणून इतिहास घडवला। त्या काळात त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टा, समाजाच्या विरोधाला आपल्या कृतीतून दिलेलं उत्तर, हे सर्व आजही आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणार आहे। आज देशातील प्रत्येक महिला कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने उभी आहे, त्यामागे केवळ सावित्रीबाईंचा त्याग आहे आणि हे आपण कधीही विसरू शकणार नाही। पुण्यातल्या भिडे वाड्यात देशातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि आज या ऐतिहासिक स्थळावर क्रांतीज्योती सावित्री फुले आद्य मुलींची शाळा आणि भव्य स्मारक उभारण्याचं काम अत्यंत जोमानं सुरू आहे। हे स्मारक केवळ वास्तू नसेल तर संपूर्ण जगासाठी स्त्री सक्षमीकरणाची प्रेरणास्थळ असेल। सातारा जिल्ह्यातल्या कडगुण येथे महात्मा फुलेंचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही आपल्या महायुती सरकारच्या वतीनं अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे।